काय इंजिन कशाला म्हणायचं किंवा इंजिनचं कार्य काय असतं हे आपण शिकलेलो आहोत। त्याचबरोबर इंजिनचे मुख्य प्रकार किती आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। किती आहेत मुख्य प्रकार इंजिनचे? दोन। कोणते मुख्य प्रकार? इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन असे मुख्य दोन प्रकार आहेत, बरोबर। त्यानंतर पुन्हा इंटरनल कंबशन इंजिन मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत। कोणते? एसआय इंजिन आणि सीआय इंजिन, स्पार्क इग्निशन इंजिन आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असे दोन प्रकार आहेत, आपण ते पाहिलेले आहे। त्यानंतर इंजिन मध्ये पॉवर कशी निर्माण होते त्याच्याबद्दल टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली। ज्यावेळेस इंजिन मध्ये पॉवर निर्माण होते तिथं जी एक 4 स्ट्रोक घडून एक सायकल पूर्ण होते। 4 स्ट्रोक घडून एक सायकल पूर्ण होते किंवा एक वेळेस तिथं पॉवर निर्माण होते, त्या इंजिनला आपण फोर स्ट्रोक इंजिन म्हणतो। आणि टू स्ट्रोक इंजिन म्हणजे 2 स्ट्रोक मध्येच एक सायकल पूर्ण होते, त्या इंजिनला आपण टू स्ट्रोक इंजिन असं म्हणतो। त्यानंतर आता आपला आजचा टॉपिक आहे टेक्निकल टर्म्स। आता टेक्निकल टर्म्स म्हणजे काय तर तांत्रिक व्याख्या म्हणू आपण त्याला। टेक्निकल टर्म्स म्हणजे काय? तांत्रिक व्याख्या। किंवा आपण काही शॉर्ट शब्द वापरतो आपण शिकवत असताना किंवा आता पुढं प्रॅक्टिकल करताना काही शॉर्ट शब्द वापरणार, कारण प्रत्येकच तेवढा आपण लॉंग शब्द वापरत नाही, त्याचं शॉर्ट मध्ये आपण त्याचं रूपांतर केलं असतं, त्याला आपण टेक्निकल टर्म्स या नावाने आपण त्याला ओळखणार आहोत। तर टेक्निकल टर्म्स कोणत्या? तर इंजिनच्या संबंधित। आता पुढे आपल्याला फोर स्ट्रोक सायकल शिकायची, मग फोर स्ट्रोक सायकल शिकत असताना तिथे हे शब्द तुम्हाला येणार आहे, मग हा शॉर्ट शब्द आला तर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे की त्याचा अर्थ काय आहे किंवा याची डेफिनेशन काय। तर असे टेक्निकल टर्म्स आपल्याला शिकायचे। त्याच्यामध्ये पहिला आहे टीडीसी। पहिला शॉर्ट शब्द काय आहे किंवा टेक्निकल टर्म्स काय आहे? टीडीसी। तर याला लॉंग मध्ये आपण काय म्हणतो, त्याचा फुल फॉर्म काय आहे? टॉप डेड सेंटर। त्याला पूर्ण वाक्यात आपण काय म्हणू? टॉप डेड सेंटर। पण दरवेळेस आपण ते टॉप डेड सेंटर म्हणण्यापेक्षा आता पुढे इथून पुढे आपल्याला माहित झालंय टीडीसी म्हणजे काय, आपण टीडीसी म्हणणार। आता टीडीसी कशाला म्हणायचा किंवा याचा संबंध कुठे येतो तर टीडीसी म्हणजे जेव्हा पिस्टन हा सिलेंडर बोरमध्ये अपडाऊन करत असतो, तिथं पॉवर निर्माण होण्यासाठी पिस्टन हा कंटिन्यू अपडाऊन करत असतो। तर पिस्टन जेव्हा हा सिलेंडर बोरमध्ये अपडाऊन करतो खाली वर, तर वर जिथपर्यंत येतो किंवा वर येण्याची त्याची जी काही लिमिट आहे, मर्यादा आहे, त्याला आपण टीडीसी पॉईंट म्हणतो। त्याला आपण काय म्हणतो? टीडीसी पॉईंट। म्हणजे ह्या पॉईंटच्या वर पिस्टन जाऊ शकत नाही, म्हणजे तिथं आला की तो डेड होणार, म्हणजे त्याची वर जायची मर्यादा संपणार, म्हणून त्याला आपण टॉप डेड सेंटर। आता हे कशाच्या संबंधित आहे तर पिस्टनच्या संबंधित आहे, म्हणजे सिलेंडर बोरमध्ये पिस्टन त्या पॉईंटच्या वर किंवा टीडीसी पॉईंटच्या वर जाऊ शकत नाही, त्याला आपण टीडीसी या नावाने ओळखतो। तसंच दुसरा आहे आता बीडीसी। बीडीसी म्हणजे काय? बॉटम डेड सेंटर। बीडीसी म्हणजे काय? बॉटम डेड सेंटर। आता जसं टॉपचं पाहिलं, टॉप म्हणजे वरची बाजू, बॉटम म्हणजे खालची बाजू म्हणून आपण त्याला। तर जसं पिस्टनची वर जायला एक लिमिट आहे, मर्यादा आहे, त्याच्यावर जाऊ शकत नाही, त्याला आपण टीडीसी म्हणतो। त्याच पद्धतीने पिस्टनची खाली येण्याची सुद्धा एक लिमिट आहे, मर्यादा आहे, खाली येण्याची सुद्धा एक मर्यादा आहे, त्या पॉईंटच्या खाली पिस्टन जाऊ शकत नाही किंवा तिथे येऊन तो डेड होतो आणि परत तो रिटर्न चालू होईल, परत वर जायला चालू होईल। मग अशी जी त्याची खालची लिमिट आहे त्या लिमिटला आपण काय म्हणतो? बीडीसी म्हणजे बॉटम डेड सेंटर। त्या पॉईंटच्या खाली पिस्टन जाणार नाही। तर अशा पद्धतीने टीडीसी आणि
BDC ह्या दोन्हीचं जे अंतर आहे तेवढ्या अंतरामध्येच पिस्टन अप डाऊन करत जातो आणि त्या पिस्टनच्या अप डाऊन करण्यामुळं किंवा त्याच्या वर्किंगमुळं त्या इंजिनमध्ये पॉवर निर्माण होण्याचं कार्य केलं जातं. पुढला आहे स्ट्रोक. पुढलं काय आहे स्ट्रोक. आता स्ट्रोक कशाला म्हणायचा. आता DDC पाहिलं आपण, BDC पाहिलं. आता पुढला आहे स्ट्रोक. आता आपण जनरल शब्द वापरतो, टू स्ट्रोक इंजिन, फोर स्ट्रोक इंजिन, बरोबर. म्हणजे काय स्ट्रोक काय. तर स्ट्रोक म्हणजे TDC पॉइंट ते BDC पॉइंट, TDC पॉइंट ते BDC पॉइंट म्हणजे पिस्टनची वर जाण्याची जी काय मर्यादा आहे आणि खाली येण्याची जी काय मर्यादा आहे, हे दोन पॉइंट आहे, TDC पॉइंट आणि BDC पॉइंट. त्या दोन पॉइंटच्या मधलं अंतर, त्या दोन पॉइंटच्या मधलं जे अंतर आहे त्याला आपण स्ट्रोक या नावाने ओळखतो. त्याला कशाने ओळखतो. स्ट्रोक.